सांबजय नम पार्वतीपते शिव हर हर। श्रीमद्गुरु पंचाचार्य महाराज की, वीरभद्रस्वामी महाराज की, जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की। प्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्रेणुकादि पंचाचार्य बसवादि प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसे जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण करून श्रीमठाचे मूळ कर्तृ संजीवनी समाधीचे सद्गुरुनाथांना देखील प्रणाम करून आजचा हा प्रतिवर्ष चालणारा 14 मे ते 14 जून दरम्यान चालणारा रुद्र प्रशिक्षणाचा सांगताचे प्रसंगामध्ये उपस्थित असून दर्शन आशीर्वाद देऊन उद्याचाही काही कार्यक्रम असल्यामुळे आताच आशीर्वाद देऊन गेलेले आत्मीय षटस्थल ब्रह्मे चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आलमेलकर, षटस्थल ब्रह्मे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणेकर दोन्ही गुरुमुलींना प्रणाम करून तसेच उपस्थित आजचा हा रुद्र प्रशिक्षण शिबिराचे मुखेड तालुक्याचा सातत्याने ह्या शिबिरामध्ये सहकार्य देऊन मुलांसोबत राहणारे ज्येष्ठ असे डॉक्टर आरजी स्वामी प्रदीप हिरेमठ व्यवस्थापक म्हणून गेले 8-10 वर्षापासून या संपूर्ण रुद्र शिबिराचं सर्व म्हणून मुलांसारखा हा शिबिर म्हणजे माझंच मुलाचे शिबिर अशी एक तळमळीनं सेवा करणारे नागनाथ स्वामी, त्यांचा परिवार, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, उपस्थित सर्व पालक, श्रीमठाचे शिष्य सद्भक्त मंडळी, माता भगिनी, सर्व विद्यार्थी मित्र, सर्व तरुण बांधव, खरं म्हणजे आजचा हा दिवस एक औपचारिक रीतीतून चालणारा हा सोहळा आहे। खरं म्हणजे हा सोहळा कालच सांगता झालेलीच आहे, कारण ह्या वर्षी जे काही विशेष स्वरूपातून आलेला अधिक मास आहे त्या ज्येष्ठ अधिक मासाचं सांगता काल उज्जैनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री श्री 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्यामध्ये त्यांची कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम कालच सांगता झालेलेच आहे। परंतु आज मात्र एक औपचारिक आहे, सर्वांना मुलांना त्यांच्या जे काही प्रमाणपत्र ते द्यावं आणि ह्या शिबिरामधून प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या मुलांना बक्षीस द्यावं आणि त्याचबरोबर एक छोटासा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा यथा प्रकार आपला चालणारा जे काही परंपराप्रमाणे गेले 15 वर्ष चालू तेही कार्यक्रम हवा अशी एक छोटासा या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करत असताना सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केले। काही विद्यार्थीही सुद्धा बोलले, आपला डॉक्टर साहेब तेही सुद्धा सांगितले। आता तुम्हाला फार काय बोलावं अशी काही नाही, कारण आजचा हा दिवस गुरुमौलीचे जन्मदिवस म्हणून साजरे करत असताना जन्मदिवस फक्त जन्मदिवस म्हणून हार शालीन न होता त्या जे काही मुलं शिकलेली आहेत त्यांचं आयुष्यामध्येही सुद्धा उत्तर अभिवृद्धी व्हावा म्हणून आजचा हा सोहळा तयार करण्यात आलेले आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या वीरशैव लिंगायत समाजाचा संपूर्ण जे काही हिंदू समाजात राहणारा जे काही देवदेव करणाऱ्या मंडळी आहेत, देवावर श्रद्धा भक्ती ठेवणारा मंडळी आहे, तो कुठल्याही जातीचा असू दे, परंतु मी महादेवाला मानतो, विष्णूला मानतो, प्रत्येकांचे जे काही भाव भक्ती व्यक्त करत असताना घराघरापर्यंत करणारा शुभ कार्यामध्ये प्रत्येकाने सुद्धा जंगमाला बोलून त्या शुभ कार्य करत असताना त्या ठिकाणी गेलेला जंगम, त्या ठिकाणी गेलेलं पुरोहित म्हणून गेलेलं जे काही मुलगा आहे, वयोवृद्ध असेल, कोणी त्या ठिकाणी गेलं तर त्याच्याकडून ती विधी व्यवस्थितपणे झाला पाहिजे आणि व्यवस्थितपणे त्या कार्यातलं जे काही फळ आहे तो फळ त्या यजमानाला मिळवायचा असेल तर तो विधी, तो पूजा पद्धती काय असतो तो शास्त्रशुद्ध पद्धतीने असेल तरच त्या पूजाचे फळ त्या यजमानाला भेटतो, नसेल तर ना पाप ना पुण्य ना फळ भेटणारे नाही। मग तो केले तर केले, सोडले तर सोडलं, असं आम्ही करत गेलो तर समाजात या पूजा पाठातून कुठल्याही प्रकारचे काही फळ भेटणारच नाही। कारण जेणेकरून आपला हिंदू समाजातला प्रत्येकाची धारणा आहे
प्रत्येकाच्या अंतकरणात एक भाव आहे, भक्ती आहे. मी देवाची पूजा केलो तर माझा हा कुटुंबातला दुःख दूर झाला पाहिजे, माझा कुटुंबातला लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचं कल्याण झाला पाहिजे, सगळ्यावर देवाची कृपा झाला पाहिजे. त्याकरिता जे काही विधी करायचा असतो ते शास्त्र शुद्ध पद्धतीने केलं तर तो आपोआप त्या घरचं कल्याण होतो. म्हणून अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये या हिंदू समाजातला प्रत्येकांच्या घरात जाणारा हा जे काही मुलगा आहे तो चांगल्या पद्धतीने मंत्र उच्चार केला पाहिजे. त्या एक चांगल्या संकल्पनातून गेल्या 15 वर्ष चालणार हा रुद्र शिबिर मला तर वाटतो आता आपले गंगाधर पाटलांनी सांगितले संबंध महाराष्ट्रभरामध्ये, तेलंगणाचे काही भाग, कर्नाटकचे काही भागामध्ये, आपला हा महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये आम्ही विचार केला तर प्रत्येक गावामध्ये या 15 वर्षामध्ये एक एक मुला नक्की तयार झालेलेच आहेत. प्रत्येक गावात एक एक मुलगा चांगला तयार झाला म्हणजे जेणेकरून त्या भागात राहणाऱ्या प्रत्येक समाजाचे काय झालं तर व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणूनच या हिंदू समाजामध्ये मठा, मंदिर, संत, महात्म्या सगळ्यांचे कर्तव्य काय आहे तर समाजाचं कल्याण करायचं. प्रत्येक संतांचं, साधूंचं, महात्म्यांचं, मठाधिपती, गुरु, महंत सगळ्यांचे उद्देश काय असतो तर ह्या हिंदू समाजात राहणारा प्रत्येकांचे कल्याण करायचं. प्रत्येकावर भगवंताची कृपा झाला पाहिजे, प्रत्येक हा समाज सुखी झाला पाहिजे अशी सत्संकल्प राहणारा सगळ्यांचे कर्तव्य असतो. तर ह्या समाजाला योग्य दिशा देण्यात सुद्धा असतो. पण त्या दिशेनं काय झालं तर ह्या पद्धतीने गेले 15 वर्ष हा शिबिर चालू झाला. तर शिबिराच्या माध्यमातून चांगले चांगले मुलगाही घडले आणि एक आनंदाची गोष्ट असं सांगावं लागतो, ह्याच ठिकाणी विद्यार्थी म्हणून आलेला मुलगा आज तुमच्या समोर शिक्षक म्हणून उभा राहतो. मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय योगदान असेल असं सांगावं. विद्यार्थी म्हणून आलेला मुलगा शिक्षक म्हणून उभा राहतो तर त्याच्या हातावर किती मुलं तयार होणार आहे. म्हणून अशी या 15 वर्षाची सोहळ्यामधून एक मात्र असे एक नाव आहे त्याचं आम्ही आवर्जून आठवण काढलंच पाहिजे. कारण आपल्या ओमकार पाटील या सर्व मंडळीला माहिती आहे 95 साली लिंगैक्य बालतपस्वी सिद्धयोगी राजेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये डॉक्टर स्वामी हे सगळे मंडळीने शिबिर सुरुवात केलं. 1 वर्षभरामध्ये 1 महिन्याचे शिबिर करत असताना त्यांचं एवढा अडचणी झाला. शिकवण्यासाठी त्यांना काय झालं त्या सोलापूर होडगी मठामध्ये राहणारा नागनाथ शास्त्री सारखे विद्वान त्यांना भेटले, परंतु त्यावेळेमध्ये अन्नदान करणारा कोणी त्यावेळेमध्ये भेटत नव्हता. म्हणून त्यांनी आज नेहमी ह्या गोष्टीचा उल्लेख करतात 4 लोकांमध्ये आम्ही बसलो तर, कारण त्या वेळातलं परिस्थिती असं होतं तर समाजाला कुणालाही वाटत नव्हतं काय म्हणून जन्माला जीव घालावा. मग आला भावना तर सोमवारी बोलून एक जन्माला जीव घालत होते, परंतु अशी 100 मुलाला जीव घालायचं म्हटलं तर फार अवघड वाटत होतं. 100 मुलांना काय करावं, कसं करावं, परंतु तरीही सुद्धा कुणाची इच्छा झालं तर काय करायचं त्या वेळातलं सर्व जे काही कार्यकारिणी मंडळी इथून सकाळी हातामध्ये एक भगवा ध्वज, पंचाक्षर ध्वज द्यायचा आणि सगळे जय जय करायचं, मुलांना त्यांच्या घरापर्यंत घेऊन जायचं आणि त्या घरात गेल्यानंतर तिथं मंत्रोच्चार करून तिथं प्रसाद करून यायचा. मग हे करत असताना कधी कधी अडचण आल्या तर लोक इथंच करत होते. परंतु आज 15 वर्षाच्या नंतर आज सांगायचं म्हटलं तर 2009 साली आम्ही शिबिर सुरू करावं असं म्हटलं तर त्यावेळेमध्ये मुखेड तालुक्यातलं जंगम समाज संघटनेने एकत्रित आणि जवळ येऊन सांगितलं, महाराज तुम्ही एवढा मठामध्ये करत असेल तर मुखेड तालुका जंगम समाज म्हणून आमचंही कर्तव्य आहे. म्हणून तेव्हापासून आज त्या जंगम समाज देखील या शिबिरामध्ये कसं जमील त्या पद्धतीने फुल नाही तर फुलाचे पाकळे म्हणून मुखेड शहरात राहणाऱ्या जंगम समाजाचे सुद्धा थोडाफार वर्गणी जमा करतात, कोणी अन्नदानाची सेवा करतात. आणि त्याचबरोबर 2009 साली सुरुवात करत असताना आम्हाला शास्त्री म्हणून त्या शिकवणाऱ्यांची कोणतरी विद्वानाची गरज पडलं होतं. तर आम्ही अनेक लोकांना चौकशी केली कोण येणार. मग सगळ्यांना माहिती आहे राजयोग असतो, मेच म्हणजे लग्नाचे दिवस, वास्तूचा दिवस, एक पूजेला गेले 2-4 हजार रुपये भेटावं, महिन्यावर राहायचं म्हणलं तर 1 लाख रुपये नुकसान करून घ्यायचं, कोणीही तयार होत नव्हते. मग त्यावेळामध्ये आम्ही काय केलं तर त्या सालुरा येथील जे काही उमाकांत अप्पा आहे आम्ही गेल्या वर्षी त्यांना चांगले सत्कार करून त्यांचं जे काही वेळ आम्हाला दिले होते त्यासाठी मठातून त्यांचे चांगले सत्कार गेल्या वर्षी आम्ही करून त्यांना एक शास्त्री म्हणून चांगली एक पदवी सुद्धा आम्ही गेल्या वर्षी त्यांना आम्ही दिलो. तर या ठिकाणी का त्यांचं आठवण मी करतो म्हणजे त्या शिबिर शिकवण्याकरता त्यांनी महिन्याभर कंप्लीट महिन्याभर स्वतः इथं राहिले आणि पहिला 2009 ला पहिल्या शिबिरामध्ये 20-30 मुलं आले तरी सुद्धा त्यांनी न मागे पुढे बघता त्यांनी इथं राहिलं आणि प्रत्येकाने शिकवलं. आणि येणार सगळ्यांना त्यांनी सांगायचं बाबा एवढं जन्माची मुलं आहेत, तुम्ही अन्नदान करा, मुलांचं व्यवस्था करा, असं सर्वांना
मुलांना शिकवण्याच्या बरोबरही सुद्धा त्यांनी लोकांना पटवून द्यायचं आणि त्यावेळेमध्ये जंगम समाजाचे प्रमुख लोकांनी सुद्धा सहकार्य केल्यामुळं 2009 साली हा शिबिर सुरुवात झाला. तेव्हापासून एक एक शास्त्री ते सुरुवात गेलं आणि या वर्षी प्रदीप स्वामी देखील त्यांनी एक पाठशाळेतले शिक्षक आहेत, तेही सुद्धा वेळ देऊन इथं आले. मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तर 2009 पासून आजपर्यंत काय झालं तर आम्हाला प्रत्येक वर्ष वाढत होत गेलेले, परंतु कधी कमी काहीच पडलेलं नाही. कारण प्रत्येक वर्षातल्या शिबिरामध्ये आम्ही विचार केलं तर वर्षाचे लेखाजोखा समोर ठेवायचं म्हटलं 9 पेक्षा 10 एक नंबर, 10 पेक्षा 11. मग आता 2026 शिबिरामध्ये मात्र या वर्षी एवढा सुवर्ण युग आला, म्हणजे एवढा चांगला योग आला, सुवर्ण युग असं सुरुवात झाला. अधिक मास मध्ये आल्यामुळं या वर्षी तर आपले नागनाथ सरला फार परेशानी झाली. मी तुम्ही म्हणतो कशाला परेशानी झाले तर कुणाला तर अन्नदान करा असं म्हणायची गरज पडली नाही, तर एका दिवशी 4 लोक आल्यामुळे त्यांना नको बाबा आज करू नको, उद्या करा, उद्या नको परवा करा, असं त्यांच्यासाठी परेशानी झाली. मग लक्षात घ्या समाजाला किती जागे झालेले आहे. आणि काही लोक तर त्यांनी इथं आलेच नाही तर सकाळचं नाश्त्याची व्यवस्था केली. काही लोक पुण्याला, काही मुंबईला, लातूरचे काही मंडळी काय केले, महाराज आम्ही नाही आले तर काय झालं तर आम्ही पैसे पाठवून देतो, तुम्ही आपली नावानं संकल्प सोडा, मुलांना तुम्ही प्रसादाची दुपारची व्यवस्था करा, संध्याकाळची करा. मग लक्षात घ्या ह्या वर्षी एका दिवशी 2-2, 3-3 नव्हे तर एका दिवशी तर 7 यजमान या ठिकाणी बसून या सर्व मुलांना त्यांनी प्रसादाची व्यवस्था केलेली. मग लक्षात घ्या या पद्धतीने समाज एखादा पुढे आले, समाजातला जंगम संघटना, समाजातलं सर्व समाज बांधवने असे समोर आले तर नक्की येणाऱ्या काळामध्ये हे महिन्याभर चालणारं शिबिर वर्षभर चालायचं असेल तर या ठिकाणी सुंदर वैदिक पाठशाळा सुद्धा सुरू होणं तेवढंच गरजेचं असं वाटतं मला. आणि 2020 पर्यंत वैदिक पाठशाळा सुरुवात केलं होतो आम्ही. लॉकडाऊन मुळे अडचण आला, बांधकाम 2 वर्ष आपलं राहून गेलं, परंतु नक्की आज मात्र एक गोष्ट नक्की सांगतो, येणाऱ्या काळामध्ये मात्र या ठिकाणी सुंदर असं आगमिक वैदिक पाठशाळा आणि भजन कीर्तन शाळा नक्की आम्ही या ठिकाणी सुरुवात करू. कारण आता आम्हाला अडचणी येणार नाही. का एवढा अभिमान सांगा वाटतो तर इथं शिकलेले जे काही आपला साईनाथ पाचपिंपळेकर आहे, शुभम जळकोटकर आहेत, असे 2 मुलं आपल्याला लाभला आणि ते दोघेही तयार आहेत. फक्त आता मुला घेऊन व्यवस्था करणं एवढाच उशीर आहे. म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये नक्की थोडाफार अजून काही बांधकाम झाल्यानंतर या संपूर्ण हिंदू समाजामध्ये राहणारा काही जंगम समाजाचे मुलं आणि काही शिकवणारा सर्व जातीतले मुलं असे सगळ्यांना एकत्रित आम्ही घेऊन येणाऱ्या काळामध्ये सुंदर वैदिक पाठशाळा भजन कीर्तन शाळा आम्ही सुरुवात करू आणि जेणेकरून या समाजामध्ये चांगला विचार प्रचार प्रसार व्हावा, धर्माप्रमाणे लोक जगला पाहिजे, वागला पाहिजे आणि धर्माप्रमाणे वागण्याकरिता त्यांना योग्य संस्कार देण्याकरिता समाजामध्ये प्रचारक म्हणून अभ्यासू म्हणणारा जे काही चांगले कीर्तनकार, चांगले पुरोहित मंडळी समाजामध्ये तयार झाला तर योग्य वेळी वेळोवेळी समाजाचे त्यांनी मार्गदर्शन करायला तयार करण्याकरिता एक चांगली शाळा म्हणून या ठिकाणी सुरुवात करणं गरजेचं असं वाटतो. म्हणून जास्त न बोलता आजचा दिवस तर फार औपचारिक पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करायचा होता, पण तरी सुद्धा छोटासा मनात चांगलेच कार्यक्रम संपन्न झाला. तर आता एवढंच सांगणार आहे तर मुलांना सुद्धा काही गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे. कारण आता आपला गंगाधर पाटलांनी सांगितले समाजात कोण कसा वागला पाहिजे. कारण आज तर हे विद्यार्थीसाठी कार्यक्रम असल्यामुळं विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे, ऐकू लागले का? काही लोकांना झोप येऊ लागले का? तुमच्यासाठी सांगलेलं बरं, थोडस 2 मिनिट ऐका. इथून तुम्ही घरी गेल्यानंतर काय करणार? पुस्तक सगळे गाठ मारून सकाळी उठलं की आंघोळ करून लगेच पडायचं, असंच करायचे का? आतापर्यंत मागे काय करत होतो तुम्हालाच माहित, परंतु इथून उद्यापासून मात्र तुम्ही घरात गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पहिला स्नान झालं, देवाचं पाय पडायचं आणि स्वतः कपाळावर 15 ठिकाणी विभूती लावायचं आणि इष्टलिंग पूजा करायचं. हे करणार का? नित्य नेमानं. आज तुम्हाला सांगलेलं, आज हे जे काही महिन्यावर तुम्ही शिकलोत ना, उद्यापासून तुम्ही आयुष्यभर लिंगपूजा तुम्हाला करायचं आहे. ते कुणासाठी आहे? दुसऱ्यांसाठी नाही, ते तुमच्यासाठीच आहे. कारण प्रत्येक जण मी वीरशैव लिंगायत आहे तर मी लिंग पूजा करतो असं तुम्हाला वाटत असेल किंवा मी वीरशैव लिंगायत आहे असं समजून बसले तर जमणार नाही. मी वीरशैव लिंगायत आहे तर लिंग पूजा केले तरच तुम्ही वीरशैव लिंगायत होतो. लिंग पूजा नाही केलं तर तुम्ही जन्म घेऊन सुद्धा काय फायदा होणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे? पहिला कर्तव्य आपलं लिंग पूजा करणं आहे.
सकाळी उठल्यानंतर पहिले लिंग पूजा करायचं आणि ते झाल्यानंतर तुमच्या शाळा असेल काय असेल तर तुमचं यथा प्रकार शोधाने शाळेला जायचं आणि सायंकाळी मात्र उद्यापासून सायंकाळी तुम्ही आल्यानंतर कसं तुमचं होमवर्क करतो ना शाळेमधलं होमवर्क असतो ना सगळ्यांचं ग्रहपाठ आहे ना मग ग्रहपाठ करत असताना उद्या बघणार म्हणून आज तुम्ही ग्रहपाठ करतो तसं आता तुम्हाला उद्या कोणी विचारणार नाही शास्त्री कोणी म्हणणार नाही शुभम काही तुम्हाला रागवणार नाही शास्त्री काही तुम्हाला मारणार नाही शास्त्री मारले नाही ह्या वर्षी बरेच लोकांना शुभम पण रागवले पण मारले नाही बरोबर आहे सगळं तुमच्यावर काय केलं रागवून मारायचा प्रयत्न केला कशासाठी तर तुम्ही अभ्यास करावा म्हणून बरोबर आहे मग आता उद्या तुम्हाला घरी कोणी काय रागवणार आहे का कारण तुमचं आई वडिलांनाच माहिती नाही त्यांनी काय म्हणतात नाही बाळा तू थकलेस पिलू काय कर झोपी जा जेवले की झोपी जा जेवले की थोडा अभ्यास करायचा नाही पण हे तुम्ही सांगेल का तुम्हाला आई वडील सांगणार नाही परंतु मी तुम्हाला आज सांगू लागलो रोज संध्याकाळी अर्धा तास 1 तास काय करायचं तुम्हाला दिलेलं पुस्तक आहे ना ते पुस्तकाला पहिला पानापासून शेवटपर्यंत कसं जमेल तसं बघून वाचन करायचं फक्त वाचन करत राहायचं मोठ्याने केलं चांगलं आहे नसेल चौकास केला तर तुम्हाला कळावं जेणेकरून तुमचं जे काही उच्चार आहे ना मंत्राचं ते पूर्ण झाला पाहिजे नाहीतर अर्धावट उच्चार केलं तर फळ भेटणार नाही बरं लक्षात द्या कारण भगवंत देव काय असतो मंत्राधीन आहे म्हणून तो मंत्र त्या रुद्र पुस्तकामध्ये असल्यामुळं ते मंत्र उच्चार तुमचं स्वच्छ आणि शुद्ध झाला पाहिजे मग त्याकरिता काय करायला लागतो सराव म्हणून रोज तुम्ही एक अर्धा तास त्या पूर्ण थोडाफार पाठ केलं तर तुम्हाला वर्षभरामध्ये होतो काय तर पूर्ण रुद्र पाठ होऊन जातो आणि त्या पुस्तकामधील संपूर्ण तुमचं जे काही तिथला जे काही विचार आहे म्हणजे तो श्लोक असेल अभिषेकाचे मंत्र असेल षोडशोपचार मंत्र असेल किंवा सुक्त आहे नमक चमक आहे आणि काही शेवटी पुष्पांजली काही आरती आहेत हे सगळे तुम्हाला एखादं मुखगत झालं तर तुम्ही बाहेर कुठेही गेलं तर तुम्हाला पुस्तक घेऊन बसून पूजा करायची गरज पडणार नाही तुम्ही जवळ असंच बसलं तर पूजा सुरुवात करता येते म्हणजे जेणेकरून तुम्ही येणाऱ्या वर्षभरामध्ये हे पूर्ण मंत्र तुम्ही शिकला चांगले पाठ केलं तर आयुष्यभरामध्ये तुमचं कल्याण होणार आहे ह्याच्यातून तर समाजाची तर उपयोग येणारच आहे परंतु त्याचबरोबर तुम्हालाही सुद्धा चांगला तुम्ही व्यवस्थितपणे शास्त्री झालो एक शिक्षकाची पगार तुम्हाला भेटल्यासारखं महिन्याला येते बरं लक्षात घ्या एक शिक्षकाचे पगार किती आहेत 50,000 आहे 60,000 आहे बरोबर आहे एखादा प्रायमरीचे धरले तर 60,000च्या पुढे आहे बरोबर आहे मग 60,000 रुपये तुम्हाला महिन्याला कमवता येतो म्हणजे जेणेकरून तुमचे उदरनिर्वाही होतो आणि तुमचे घर सुद्धा उभा राहतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या समाजामध्ये तुम्ही सगळे स्वयं अवलंबी होऊन दुसऱ्यावर नसून मी स्वावलंबी होऊन जगण्याकरिता हे तुमच्या आयुष्यावर तुम्हाला उपयोग येणार असल्यामुळं सर्व मुलांनी आज उद्यापासून सकाळी आंघोळ झालं इष्टलिंग पूजा संध्याकाळी हा रुद्र पठणाची तुम्ही पूर्ण पाठ वर्षभर करावा अशी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि अनेक पालक सुद्धा इथं आल्यामुळं त्या आईवडिलांनी सुद्धा मला सांगणं आहे तुम्ही सुद्धा मुलावर थोडा लक्ष द्या पण आम्ही इथं महिनाभर कसं सांभाळलो ते आम्हालाच माहिती महिन्याभर कोणाला किती मार खाली माहिती नाही किती बेजार झाले माहिती नाही परंतु आता मुलगा घरी आला तर तुम्ही मात्र फक्त मुलांना दुसऱ्या कामाला पाठवून देण्यापेक्षा मुलांना हे शिकवण्याचे प्रयत्न करा कारण आम्ही 1 महिन्याभर काय केलं त्याला फक्त त्याचे ओझार्थ ज्ञान दिलं हे असं आहे एवढं सांगितलं परंतु घरामध्ये तुम्ही एखाद्या मुलांना नियमितपणाने ते सोबत तुम्ही राहिलो तर वर्षभरामध्ये मुलगा चांगलाच घडतो आणि ते अप्रत्यक्ष तुमच्या घरातले सुद्धा चांगले काम करू शकतो आणि आज जाहीरपणे सांगायला आवडतो तर आज संभाजीनगर ठिकाण असेल पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये आणि मोठमोठ्या नांदेड सारखा सिटी लातूर सारखा सिटीमध्ये मात्र आज चांगले मुलगा तयार होऊन घर तर बांधले तर आज कार मध्ये ते मुलगा फिरू लागलेले आहेत विचार करा आज स्वतःचे घर बांधून कार मध्ये मुलगा फिरतो म्हणजे त्याचा फक्त काय आहे तर ह्या मंत्र अधीन होऊन त्यांनी जे काही शिकलेलं आहे तेवढाच त्यांचे भांडवल आज समाजामध्ये चांगलं प्रतिष्ठित म्हणून त्याला जगायचं एक चांगल्या संधी मिळालेल्या आहेत त्याकरिता अशी जगत असताना सर्व समाज बांधव म्हणून आज जंगम समाजाचे तुम्ही जमल्यामुळं तुम्हाला सुद्धा माझं सांगणं आहे जंगम समाज आज पूजनीय आहे कारण तुम्ही पूजा पाठ करतो म्हणून पण तुम्ही एखादं व्यसनी झालो जंगम समाजाचे खास जंगमाला माझा सांगण्याचं आहे तुम्ही व्यसनी झालो तर तुमचा पाय कोणी पडणारा नाही म्हणून व्यसन करणार का इथून आयुष्यामध्ये कोणीही व्यसन करायचं नाही ना दारू प्यायचं ना
गुटखा खायचं, अजून काय आहे का? ते व्यसन तुझं विचारावं लागते ना, आम्हाला काय माहिती नाही. बरोबर आहे. हे काही लक्षात घ्या, व्यसन म्हणजे काही वाईट अशी गोष्टी करायचं नाही. कारण काही तुम्हाला समाज पूज्य म्हणून तुमचा पाय पडतो, तर त्यासाठी तुमचा आचार देखील शुद्ध असणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून सर्व समाज, जंगम समाजाला माझं सांगणं आहे, आचार विचार शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा, कुणाचं प्रति वाईट म्हणू नका. समाजामध्ये चांगली जगण्याकरिता, जंगम म्हणून फक्त जातीसाठी नव्हे तर समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही आहे, हे जाण सर्वांनी ठेवा या ठिकाणी सांगतो. या रुद्र प्रशिक्षण शिबिरामध्ये 15व्या वर्षाच्या शिबिरामध्ये या गेले महिन्याभरामध्ये अनेक लोकांनी आपल्या परीने अन्नदान केलं. तर ह्या वर्षी सुप्रभात मित्रमंडळ मुखेडचे प्रतिष्ठित असे काही लोकांनी, डॉक्टर पुंडे साहेब असतील त्याही मंडळांचे अन्नदान झालं, आणि काही जिप्सी मॉर्निंग ग्रुप म्हणून तेही मंडळांचे अन्नदान झालं, आणि कैलासवासी अनिल कोत्तावर सापर त्यांचेही स्मरणार्थ अन्नदान झालं, आणि अनेक या शहरात राहणारा अनेक लोक आहेत त्यांचे नाव आपल्याला घेता येतो. ते प्रतिवर्षीही सुद्धा अन्नदान करतात, आणि ह्याही वर्षी सुद्धा त्याही मंडळींनी अन्नदान केल्यामुळं तर ह्या वर्षामध्ये बहुसंख्येने या अधिक मास आणि ह्या रुद्र प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं बहुसंख्येने 3ही वेळाचं प्रसादाची सेवा केल्या तुम्हा सर्वांना. आणि उपस्थित सर्व मुखेड तालुका जंगम समाज संघटनेचे पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव उपस्थित तुम्हा सर्वांचा अभिनंदन व्यक्त करतो. आता फक्त मुलांना आहेत, आता सर्वांनी रांगेना काही लोकांची असेल ते स्वागताने आले करून घ्या, आणि मुलांनी सुद्धा त्याचं दर्शन करून सगळे महाप्रसाद घेऊन जायचं. कोणी घाई गडबड करायचं नाही, कारण आता मी दिवसभर आहे, सगळ्या सोबत मी बसणार आहे. बरं, असं कोणी गडबड केलं तर तुमचे फोटो चांगले येत नाही, आणि तुमचा हार सुद्धा माझ्यापर्यंत येत नाही. म्हणून काही गडबड न करता शिस्तीनं समाधान सगळ्याजण आला तर सगळ्यांना मी भेटतो, तेही सूचना देतो. आणि परत एकदा तुम्हा सर्वांचा अभिचिंतन व्यक्त करून वाढलेले विराम देतो. शिवम भयात सांबजय नमः. पार्वतीपते शिव हर हर. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. हर 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 हर.